इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन सराव संच 4.2. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 4 अर्थनियोजन या प्रकरणातला पुढचा भाग, त्या भागावर आपण व्हिडिओ पाहणार आहोत. भाग आहे आपला व्यवसाय साखळीतील जीएसटी. आता व्यवसाय साखळीतील जीएसटी याच्या आधी आपण जीएसटीच्या संदर्भात असणाऱ्या सर्व संज्ञा पाहिलेल्या आहेत. जीएसटी कशा पद्धतीने काढतात त्याची आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर व्यवसाय साखळीतील जीएसटी म्हणजे कशा पद्धतीने ही साखळी असते या साखळीविषयी आपण माहिती पाहत आहोत. त्यामध्ये जो माल तयार करतो, कारखाने असतात, तो उत्पादक, त्या उत्पादकाकडून घाऊक व्यापारी किंवा वितरक खरेदी करत असतात आणि घाऊक व्यापारी किंवा वितरक माल आणून मग त्याच्याकडे किरकोळ व्यापारी खरेदी करत असतात आणि किरकोळ व्यापाऱ्याकडे आपण आपल्यासारखे ग्राहक त्या किरकोळ व्यापाऱ्याकडून माल खरेदी करत असतात. अशा पद्धतीने ही व्यवसायाची साखळी असते. म्हणजे उत्पादकाकडून घाऊक व्यापारी किंवा वितरक घेतात, वितरकांकडून किरकोळ व्यापारी खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून तुमच्या आमच्यासारखे ग्राहक त्याच्याकडून घेत असतात. मग आता एखादी वस्तू उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत 3 व्यवहार होतात. उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत किती व्यवहार होतात? 3 व्यवहार होतात. आणि प्रत्येक व्यवहारामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी आकारणी होत असते. आणि हा जमा झालेला जो कर आहे तो केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला पोहोचत असतो. मग प्रत्येक व्यापारी हा आपापल्या स्तरावरती तो कर गोळा करत असतो आणि जमा केलेल्या करातून तो खरेदीच्या वेळी जो कर त्याने दिलेला असतो तो काय करतो, तो वजावाट करतो आणि वजावाट करून उरलेला जीएसटीचा भरणा तो व्यापारी करत असतो. अशा पद्धतीने ही व्यवसाय साखळीतील जीएसटी असते. आता त्यानंतर महत्वाचे 2 मुद्दे असे आहेत की ज्यावेळेस 2 जीएसटीएन धारक, म्हणजे काय, जीएसटीएन कोणाला मिळतो? ज्या व्यापाऱ्याचा 20 लाख किंवा 20 लाखापेक्षा जास्त व्यवहारात म्हणजे व्यवहार असेल वर्षभराचा, त्याला जीएसटीएन नंबर मिळतो. मग असे 2 जीएसटीएन धारक व्यापारांमध्ये झालेला जो व्यवहार असेल त्या व्यवहाराला काय म्हणायचं? बिझनेस टू बिझनेस, थोडक्यात B2B म्हणतात. कोणामध्ये? 2 जीएसटीएन धारक मोठे व्यापारी 20 लाख किंवा 20 लाखापेक्षा जास्त वर्षभरातून ज्यांचा व्यवहार होतो ते जीएसटीएन. त्या दोघांमध्ये जो व्यवहार होत असेल त्या व्यवहाराला काय म्हणायचं? बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B म्हणतात. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ग्राहकापर्यंत तो पोहोचतो. उत्पादन झाल्यापासून तो ग्राहकापर्यंत पोहोचतो. ही जी साखळी असते या साखळीतील अंतिम कडी जी असते त्या अंतिम कडीतील व्यवहार म्हणजे कोणा? बिझनेस टू कंझ्युमर, थोडक्यात B2C म्हणतात. म्हणजे वस्तूचं उत्पादन झाल्यापासून तो ग्राहकापर्यंत पोहोचतो त्या साखळीतील जे अंतिम कडीतील व्यवहार आहे म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर, थोडक्यात B2C म्हणतात. अशा पद्धतीने हे 2 मुद्दे लिहून घ्यायचे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावाट कशा पद्धतीने होते? तर वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स होय. म्हणजे जेव्हा व्यापारी हा वस्तू विकत असतो आणि जो कर जमा करत असतो त्या कराला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. आणि ज्यावेळेस व्यापारी वस्तू खरेदी करतो आणि खरेदीच्या वेळेस त्या व्यापाऱ्याने त्या व्यापाऱ्याला कर दिलेला असतो त्याला काय म्हणायचं? इनपुट टॅक्स. आता व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची म्हणजे गोळा केलेल्या करातून जो इनपुट म्हणजे जो दिलेला आहे तो वजा करतो आणि त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. मग म्हणून जीएसटीचं सूत्र आहे की आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट या दोघांची वजाबाकी म्हणजे त्या व्यापाऱ्याला जीएसटी असते. मग हा जो जीएसटी जमा होतो हा शासनाकडे म्हणजे या कराचा भरणा करताना या साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेला करामधून वजा करून उरलेला कर भरत असतो. अशा पद्धतीने ही खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावाट असते. संच
4.2 प्रश्न पहिला, चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर रुपये 1,05,000 जीएसटी दिला व विक्रीवर रुपये 1,22,500 जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. याच्या आधी आपण 2 वाक्य पाहिले की जेव्हा व्यापारी हा जीएसटी जमा करतो, गोळा करतो, तो म्हणजे आउटपुट टॅक्स, आणि जेव्हा तो माल घेतो, खरेदी करतो, खरेदीच्या वेळेस भरलेला जो टॅक्स असतो त्याचा इनपुट टॅक्स असतो. मग आता या ठिकाणी चेतना स्टोर्सने किंवा चेतना स्टोर्सचा म्हणू आपण इनपुट टॅक्स किती भरलेला आहे त्याने. इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला 1,05,000 रुपये. म्हणजेच काय म्हणता येईल याला, इनपुट टॅक्स क्रेडिट केला म्हणजे त्याने भरलेला होता, म्हणून याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो इंग्रजीत आयटीसी, इन्कम टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, बरोबर 1,05,000 रुपये. त्यानंतर आता माल त्याने विकलेला आहे, विक्री केलेला आहे, आणि विक्री करत असताना त्याने जमा केलेला म्हणजे काय, गोळा केलेला जो टॅक्स आहे तो म्हणजे कोणता, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स बरोबर 1,22,500 रुपये एवढा त्याने जमा केला. मग आता हा दिला होता, भरला होता, आणि हा जमा केला. मग जमा केलेला आणि भरलेला या दोघांची वजावाट म्हणजे शासनाकडे त्याने द्यायचा जीएसटी, म्हणून सुद्धा आपलं देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. मी शॉर्ट मध्ये लिहिलं, बरोबर. आता आउटपुट टॅक्स किती होता, 1,22,500 रुपये एवढा जमा झाला, आणि इनपुट टॅक्स त्याने किती भरला होता, क्रेडिट किती होता त्याचा, 1,05,000 रुपये. मग आता या दोघांची आपण काय करतो, वजाबाकी. मग 1,22,500 मधून 1,05,000 गेले, उरले तुमचे 22,000 रुपये. म्हणून या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणून आपल्याला काय सांगता येईल की चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी, म्हणून चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी बरोबर 22,000 रुपये. म्हणजे एवढा चेतना स्टोर्सला जीएसटी हा भरावा लागणार आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला जे दिलेले त्या गोष्टी आपण लिहायच्या आधी. आता नजमा यांचा इनपुट टॅक्स किती, मग नजमा यांचा इनपुट टॅक्स बरोबर 12,500 रुपये त्यांनी भरलेले. आता इनपुट टॅक्स हा भरलेला आहे म्हणजे याचा अर्थ हा काय झाला, त्यांचा क्रेडिट. त्यालाच आपण क्रेडिट म्हणतो, म्हणजे त्यांनी आधी भरून दिलेला तो क्रेडिट झाला. म्हणून म्हणजेच असंही म्हणता येऊ शकेल आपल्याला, म्हणजेच नजमा यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हा क्रेडिट झाला त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, 12,500 रुपये. आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळून गेलेलं आहे. रुपये इन्कम टॅक्स क्रेडिट किती झालं त्यांचा, 12,500. आता काय केलं त्यांनी, माल विकला, त्या विक्रीवर त्यांनी गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स. तसेच
आउटपुट टॅक्स बरोबर 14,750 रुपये. मग आता नजमा यांना एकूण किती जीएसटी भरावं लागेल, म्हणून सूत्र आपलं नजमा यांचा देय जीएसटी बरोबर सूत्र आपलं आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे IPC. मग आता याच्यात आपण किमती टाकू. बरोबर आउटपुट टॅक्स किती भरला, किती गोळा केला, 14,750 वजा त्याचा क्रेडिट किती होता, भरलेला किती होता, 12,500 रुपये. बरोबर या दोघांची वजाबाकी जर केली तर ती येते 2,250 रुपये. म्हणून काय विचारलंय शेवटी त्यांनी आपल्याला, दोन प्रश्न विचारले, किती इनपुट टॅक्स ते झालं, तर त्यांचा देय जीएसटी म्हणून नजमा यांचा देय जीएसटी बरोबर 2,250 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला जीएसटी वरती हे असं 2 मार्कासाठी उदाहरण विचारलं जाऊ शकतं. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेलं आहे. उदाहरण व्यवस्थित वाचायचंय. उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की या उदाहरणामध्ये एकूण तीन लोकांमध्ये हा व्यवहार झालेला आहे. त्यामध्ये आमिर एंटरप्राइजेस, अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर, म्हणजे ही झाली तुमची व्यवहाराची साखळी. यामध्ये पहिला व्यवहार कोणाकोणामध्ये झाला, पहिला व्यवहार हा आमिर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स यांच्यामध्ये झाला. मग आता पहिला व्यवहार होत असताना आमिर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स यांच्यामध्ये जेव्हा झाला तेव्हा आमिर एंटरप्राइजेस यांचा इनपुट टॅक्स म्हणजे त्यांनी 3800 रुपये भरलेले होते, म्हणजे त्यांना तेवढा क्रेडिट मिळाला, म्हणजे त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती, 3800 रुपये. मग आता यांनी काय केलं, आमिर एंटरप्राइजेसने अकबरी ब्रदर्सला विकला तेव्हा त्यांनी गोळा केलेला टॅक्स म्हणजे त्यांच्याकडून किती घेतला, त्यांनी 4100 रुपये घेतला, म्हणजे हा काय झाला तुमचा आउटपुट टॅक्स. म्हणून आता आमिर एंटरप्राइजेसला किती टॅक्स भरावा लागेल, मग दे जीएसटी किती, मग म्हणून आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी बरोबर सूत्र आपलं आउटपुट टॅक्स वजा इनपुट क्रेडिट टॅक्स म्हणजे IPC बरोबर. मग आउटपुट टॅक्स किती होता, त्यांचा गोळा किती केला त्यांनी त्यांच्याकडनं, अकबरीकडून किती घेतला त्यांनी 4,100 रुपये, आणि त्यांनी आधी किती भरलेला होता, क्रेडिट किती मिळालेला होता त्यांना, म्हणजे भरलेला त्यांचा 3,800 रुपये बरोबर 300 रुपये एवढा त्यांना देय जीएसटी झाला. कोणाला, आमिर एंटरप्राइजेसला. मग आता याच्यामध्ये म्हणून CGST बरोबर SGST बरोबर किती रुपये भरले, एकूण त्यांनी 300, म्हणजे दोघांना किती जातील, मग याचे निम्मे म्हणजे 300/2 2 भाग झाले म्हणजेच 150 रुपये. म्हणून आमिर एंटरप्राइजेस यांना CGST केंद्राला त्यांना 150 रुपये द्यावे लागतील आणि राज्य सरकारला म्हणजे SGST हा 150 रुपये द्यावा लागेल. हा झाला तुमचा पहिला व्यवहार. आता दुसरा व्यवहार कोणामध्ये झालेला आहे, दुसरा व्यवहार हा अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर या दोघांमध्ये झालेला आहे.
मग आता त्यावेळेस अकबरी ब्रदर्स यांनी इनपुट टॅक्स म्हणजे याला किती दिलेला एकूण गोळा केलेला होता, पण त्यांनी किती गोळा केला होता 4100 रुपये, म्हणजे तो काय झाला त्यांचा इनपुट टॅक्स झाला. म्हणजेच त्यांना मिळणारा इनपुट टॅक्स क्रेडिट हा किती मिळाला 4100 रुपये. आता त्यांनी काय केलं, मयंक फूड कॉर्नरला विकलेला आहे आता पहा, म्हणजे अकबरी ब्रदर्स विकलेला आहे म्हणजे गोळा केलेला त्यांनी टॅक्स किती घेतला तो म्हणजे आउटपुट टॅक्स झाला, तो किती घेतला त्यांनी 4500 रुपये. मग आता या अकबरी ब्रदर्स यांना म्हणून अकबरी ब्रदर यांचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर. आता आउटपुट टॅक्स त्यांनी याला किती भरले होते आधी 41 गोळा किती केले, आउटपुट म्हणजे गोळा केलेले किती आहेत 4500 रुपये वजा इनपुट टॅक्स म्हणजे यांना किती दिला होता त्यांनी 4100 बरोबर एकूण 400 रुपये एवढा त्यांना देयक लागेल, जीएसटी लागेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला उदाहरणात काय विचारलंय, सी जीएसटी आणि एस जीएसटी. आपल्याला माहितीये की एकूण जीएसटी जो असेल त्याच्यामध्ये 50% हा सेंट्रलला जातो म्हणजे केंद्र सरकारला जातो आणि 50% हा राज्याला. म्हणून अकबरी ब्रदर्स यांचा सी जीएसटी आणि काय एस जीएसटी दोघं समान असतात बरोबर. एकूण किती रुपये 400 रुपये, याचे दोन भाग बरोबर किती 200 रुपये. म्हणजेच अकबरी ब्रदर्स हे सी जीएसटी केंद्राला 200 रुपये देतील आणि राज्य शासनाला किती रुपये देतील 200 रुपये. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. म्हणून उदाहरणात दिलेल्यानुसार आपण उदाहरण सोडवलं आणि शेवटी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की आमिर एंटरप्राइजेस यांचा देय जीएसटी हा 300 रुपये, त्यामधून सी जीएसटी 150 रुपये आणि एस जीएसटी 150 रुपये. तसाच दुसरा व्यवहार जो झाला अकबरी ब्रदर्स यांचा देय जीएसटी हा 400 रुपये असेल, त्याच्यात सी जीएसटी हा 200 रुपये आणि एस जीएसटी हा 200 रुपये असेल. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. आता आपल्याला प्रश्न चौथा दिलेला आहे. चंदीगड हे संघ राज्य आहे, तेथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयाला खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयाला त्यांनी विकल्या आणि या दोन्ही व्यवहारांमध्ये 5% दराने देय असलेला जीएसटी काढायला सांगितलेला आहे आणि तो काढल्यानंतर केंद्राला किती दिला आणि आपण चंदीगड हे संघ राज्य आहे म्हणून त्याला युटी जीएसटी म्हणतात, युनायटेड गुड सर्व्हिस अँड टॅक्स, म्हणजे संघ राज्याचा देय कर आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग सुरुवातीला काय करणार आता आपण, मलिक गॅस एजन्सीने, आता या ठिकाणी पहा मलिक गॅस एजन्सीने तो काय केला, खरेदी केला. खरेदीवर दिलेला जीएसटी काढू आपण. पहा मग खरेदीवर दिलेला जीएसटी काढताना आपण काय करणार आता, म्हणून जीएसटी बरोबर किती रुपयाला माल घेतला तो 24,500 रुपयाला टाक्या घेतल्या गुणिले याच्यावर किती टक्के 5%. मग आता खरेदीवरचा जीएसटी 24,500 गुणिले 5/100, शून्य गेला शून्य गेला बरोबर 245 गुणिले 5 बरोबर 5/25 अच्छाला 2 5 चोक 20 आणि 2 22 अच्छाला 2 5 दुने 10 आणि 2 12 खरेदीवर. म्हणून गॅस टाक्यांची जी खरेदी केली त्या खरेदीवरील असं म्हणूया आपण, खरेदीवरील जीएसटी बरोबर 1,225 रुपये हा खरेदीवर झाला.
म्हणजेच काय झाला हा, म्हणजेच हा इनपुट टॅक्स झाला. म्हणून कोणाचा, मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स बरोबर 1225 रुपये. म्हणजेच कोण, आय म्हणजे काय, इन्कम टॅक्स आपला इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 1225 रुपये हे काय झालं, त्यांचं क्रेडिट झालं. आता त्यांनी त्या ग्राहकांना 26,500 रुपयाला विकले, त्याच्यावर आपण काढू. आता विक्रीवर आपण जीएसटी काढू. म्हणजे मलिक गॅस एजन्सीने विक्री केलेल्या टाक्यांवरील, म्हणजेच गोळा केलेला म्हणूया आपण टाक्यांवरील जीएसटी, विक्री केलेल्या टाक्यांवरील जीएसटी काढू. म्हणजे हा तुमचा गोळा केलेला कितीला विकला त्यांनी, म्हणून जीएसटी, विक्री केलेला जीएसटी पाहता, जीएसटी बरोबर 26,500/1 गुणिले किती टक्के, 5%, 5/100, 2 शून्य गेले बरोबर 265 गुणिले 5 बरोबर 5×5 = 25, 2, 6×5 = 30 आणि 2 32, 3, 5×2 = 10 आणि 3 13. म्हणजेच मलिक गॅस एजन्सीने विक्री केलेल्या टाक्यावरील एकूण जीएसटी किती आला म्हणतो, 1325. म्हणजे म्हणून गोळा केलेला, आता विक्री करताना गोळा केलेला टॅक्स झाला हा, गोळा केलेला कर म्हणजे कोणता झाला, म्हणजेच आउटपुट टॅक्स बरोबर 1325 रुपये एवढा त्याने काय केला, आउटपुट टॅक्स जमा केला. तर पुढे काय म्हणतोय तो, तर त्याला एकूण जीएसटी काढा आणि केंद्राला किती दिले आणि राज्याला किती दिले ते आपण काढू. म्हणून मलिक एजन्सीचा देय जीएसटी बरोबर सूत्र आहे आपलं, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर. आता आउटपुट टॅक्स किती होता, 1325 वजा इनपुट टॅक्स किती होता, त्यानंतर 1225 बरोबर 1325 वजा 1225 दोघांची वजा बाकी केली आपण 100 रुपये एवढा त्याने जीएसटी भरला. एकूण जीएसटी काढला आपण. तर त्यावरून आता केंद्राचा, म्हणून एकूण जीएसटी एवढा आला, म्हणून सीजीएसटी बरोबर युनायटेड, पहा इथं संघ राज्य जीएसटी दोघांचा 50-50 बरोबर 100/2 बरोबर 50 रुपये. दोघांना 50 रुपये द्यावा लागेल. म्हणून केंद्राचा, त्यावरून केंद्राचा देय कर, म्हणजे सीजीएसटी बरोबर 50 रुपये व संघ राज्याचा देय कर म्हणजे यूटीजीएसटी बरोबर 50 रुपये. अशा पद्धतीचं हे उदाहरण सोडवायचं.